युवा स्वाभिमान पक्षाच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या स्वाभिमान मेळाव्याप्रसंगी उपस्थित या अमरावती जिल्ह्यातच नव्हे संबंध महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व बडनेरा विधानसभाचे आमदार गरीब कष्टकरी शोषित पीडित लोकांचा आधारस्तंभ सन्माननीय रवी राणा या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमचे पितृतुल्य आदरणीय ठाकरे मामा, राष्ट्रीय पदाधिकारी स्वाभिमान पक्षाचे आदरणीय पितृतुल्य जयंतरावजी वानखडे, आदरणीय गाळे काका, आदरणीय जाडेजा काका, आदरणीय परम पूज्य हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य सागर महाराज देशमुख, आमचे मोठे बंधू ज्यांनी गेल्या लहानपणापासून आमच्यावर मोठं प्रेम केलं असं आदरणीय ऍडव्होकेट नंदीश अंबाळकरजी, आदरणीय राष्ट्रीय पदाधिकारी स्वाभिमान पक्षाच्या कस्तुरे काका, या अमरावती नगरीचे उपमहापौर एक अत्यंत जीवाभावाचे मित्र सचिन मेंढे, आमचे बंधुतुल्य प्रशांतराव वानखडे, संजय हिंगासपुरेजी, आमच्या सर्व भगिनी म्हणजे एक तर भाटी आहे दिल्ली बनारसे, आमच्या शिक्षक सभापती, आमच्या सुबंधिताई गेल्या 20 वर्षापासूनच्या आमच्या मोठ्या भगिनी आणि सर्व अजून नाव मला अजून पाठ व्हायचे आहे, 1-2 वेळा होऊन जाईल, अजय भाऊ जयस्वालजी, सर्व सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय विद्यार्थी आणि विशेष करून त्या लोकांशी गेल्या कित्येक वर्षाहून जुळलेलो असे सन्माननीय आपले ज्येष्ठ बंधू सुनीलभाऊ राणा, विनोदरावजी जयलवाल, विनोदभाऊ गुन्हे, अविभाऊ काळे, राहुल तायडेजी आणि माझी सर्व सहकारी टीम आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, वसूलों पे आँच आए तो टकराना जरूरी है. वसूलों पे आँच आए तो टकराना जरूरी है. वसूल म्हणजे स्वाभिमान. तर स्वाभिमानाला ठेच पोचली तर माणसाला ढेळलंच पाहिजे. वसूलों पे आँच आए तो टकराना जरूरी है. अगर जिंदा है तो जिंदा नजर आना जरूरी है. या भावनेतून आज आम्ही या पक्षाला स्वीकारले. मला 3 गोष्टी बोलायच्या आहेत का मी गेल्या 30 वर्षामध्ये जो विदर्भ महाविद्यालयाच्या शास्त्रसंघ निवडणुकीमध्ये जो मी मेरिटमध्ये सचिव म्हणून त्या निवडणुकीत निवडून आलेलो होतो 1995 साली त्या एरियाच्या प्रवासापासून तर आज गायत संपूर्ण तालुका जिल्हा महाराष्ट्र लेव्हलवर संपूर्ण देशातल्या जवळपास 17 राज्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्या माणसावर या अमरावती जिल्ह्याच्या स्थानिक काँग्रेसच्या नेतृत्वाने आम्हाला अपमानित केलेलं आहे. आमच्या स्वाभिमानाला धक्का दिलेला आहे. आमच्या स्वाभिमानाला ठेच पोचलेली आहे. म्हणून आणि या स्थानिक काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये यांनी आता शाहू फुले आंबेडकर विचार यांचा संपलेला आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांना सोडतो आहे. आम्ही का सोडतो हे तुम्हाला माहितच आहे. सर्व जगाला पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आम्हाला असे स्थानिक जे काँग्रेसचे तुम्ही 5 विधानसभा निवडणुका पाहिल्या, या स्थानिक काँग्रेसच्या विकाऊ नेतृत्वापेक्षा जो जनतेच्या मनावर राज्य करणारा माणूस आहे सन्मान रवी राणा यांच्यासोबत जिंदागार नाही. त्यामध्ये कोणती कॉम्प्रोमाइज नाही, हे त्यांचा आग्रह नाही. फक्त आम्ही ठरवलं की या राज्यात या अमरावतीमध्ये ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यामध्ये, शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये गरीबातला गरीब माणूस असो, आजारी उठणं असो, रुग्ण असो, विधवा महिला असो, जो शोषित पीडित कष्टकरी शेतकरी कामकरी शेतमजूर कामगार अशा प्रत्येकासाठी धडपडणारा माणूस फक्त रवी राणा. तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा 2015 मध्ये माझ्या इथे माझ्या वडील हयात असताना एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये रवी राणा स्वतः आले होते. जेव्हा आम्ही ते पंक्तीमध्ये आम्ही जेवण करायला बसलो 2015 माझे वडील 2017 मरण पावले. पण 2015चा इतिहास मी तुम्हाला सांगतो, ती आठवण अजूनही सांगतो, मी त्यांनाही बोलवायला. त्या 2015 मध्ये जेव्हा मी बोलत होतो मी 3 जण, तर माझे वडील मला त्यांच्या समोर म्हटलं होतं की प्रकाश, मी ज्या पद्धतीने गोरगरिबांनी काम केलं
तसं आजच्या तारखेमध्ये फक्त या जिल्ह्यामध्ये फक्त रवी राणा असा आमदार आहे का तो गरिबांसाठी काम करतो, याची सोबत करू नको. मी तुम्हाला सांगतो की पहिल्या निवडीत रवी राणा उभे होते तेव्हा मी त्यांच्या विरोधात काम केलं, कारण मी काँग्रेसचा होतो पहिल्या. पण नंतरच्या पुढच्या पंचवर्षीमध्ये मी जरी त्यांच्या पक्षाचा नसेल पण तेव्हापासून आज गायब. कधी मी माझा पक्ष मी धावून राहून फक्त त्यांचा विचार, त्यांची असणारी भूमिका, त्यांची असणारी काम करण्याची तळमळ म्हणून त्यांच्यासोबत, त्या परिवारासोबत, त्या स्वाभिमान परिवारासोबत नेहमी सोबत राहिलो. आज जरी मी जिल्हाध्यक्ष मला त्यांनी जबाबदारी दिली असेल, की स्वाभिमानमध्ये पक्षामध्ये आलं असेल, मी तेव्हाच स्वाभिमान परिवारात आलेलो. मला कळलं नाही तर मी कधी गेलो, कधी त्यांच्या प्रवास पाहलो, कधी सुनीलसोबत गाडीत बसून गेलो, कधी रविसोबत मुंबईला गेलो किंवा मद्रास गेलो, कधी मला माहीत पडलं नाही. कधी आपण परिकल्पना समजलाच नाही. आज फक्त या अधिकृत लेबल लागलेला आहे. पण तसा मी 2015 पासून अधिकृत होतो, कारण माझ्यावर तेव्हापासून मी पक्षामध्ये मोठ्या पदावर असताना तेव्हा माझ्या पक्षाचे लोक तेव्हाच आरोप करायचे की हा माणूस वैभव राहणार आहे, तेव्हाच ताशे ओढायचे. मी म्हटलं बाबा मनशीचं मन काही करते फरक पडत नाही. तू जर म्हणत असतील तर मी रवी राणा सोबत आहे, रवी राणा गडकरीसाठी काम करतो, मी पण तो कारण बाबा. अशा पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीनं त्यांना उत्तर देत होतो. पण ती काही मला भीती नाही. पण मला आज अभिमान आहे, गर्वाने मी मला अभिमानाने सांगितलो का स्वाभिमान पक्षामध्ये मी काम करत असताना मला कुशल लोकांचे फोन आले. मला वरिष्ठांचे 2 दिवसात मुंबईपासून दिल्लीपासून फोन आले. पण त्यांना म्हटलं भाऊ वेळ गेली आहे, कारण जेव्हा स्वाभिमान आले हेच पोचते, जेव्हा आपल्या वसुलाला धक्का लागते तेव्हा माणूस थोडंच कॉम्प्रोमाइज करत नाही. तुम्ही पण कॉम्प्रोमाइज करा. ज्या ठिकाणी अपमान होते त्या ठिकाणी माणसाने केलंच नाही पाहिजे, कारण आम्ही अपमान करणारे लोक नाही. स्वाभिमान पक्ष अपमान करणारा माणूस नाही, हा सन्मान करणारा माणूस आहे. त्या सन्मान करणाऱ्या माणसासोबत प्रत्येकानं या जिल्ह्याच्या लोकांना राहिलं पाहिजे असं मला वाटते. म्हणूनच मी या निमित्तानं जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मी माझी जबाबदारी मला वाटते की अमरावती जिल्ह्यातल्या 14 तालुक्यामध्ये जे 1675 गाव आहे त्या 1675 गावामध्ये जिथं गाव तिथं स्वाभिमानची शाखा तयार झाली. आणि ज्या लोकांना पद भेटले, जे पदात तालुकाध्यक्ष झाले, की सन्मान्य रविपुत्र बॉडीसोबत सांगतो, जे लोक काम करेल त्याचा सन्मान होईल. जर पद घेतले ते पदाच्या सन्मानपत्र प्रमाणपत्र जेव्हा ठेवलं तर त्या माणसाचा आम्ही सन्मान कधी करणार नाही. जो पदाधिकारी आहे त्याने शाखा ओपन केल्याच पाहिजे, त्याने गोरगरिबाचं काम केलंच पाहिजे, लोकांचे कास्ट सर्टिफिकेट काढलेच पाहिजे, दवाखान्यात गेलाच पाहिजे, पोलीस स्टेशनमध्ये गेलाच पाहिजे, त्याच्या प्रत्येक सुखदुःखात केलं पाहिजे. काय केलं पाहिजे का 12 जानेवारी 2009 जेव्हा स्वाभिमान पक्ष स्थापन झाला, तो पक्ष स्थापन झाला त्याचा महाराष्ट्र काय झाला तर त्या माणसाने गोरगरिबांच्या डोळ्याचे अश्रू पुसले, गोरगरीब पीडित लोकांचे अश्रू पुसले, गरिबांना मदत केली, बेरोजगारांना मदत केली. आणि हे सर्व करता करता हा कारवा मोठा झाला आणि हा मोठा वळाचा महाराष्ट्र झाला. त्या निर्मितीतून, त्या श्रमातून, त्या मेहनतीतून हा पक्ष उभा झाला. म्हणून या पक्षाचा कोणी कार्यकर्ता जर नसेल, त्या कार्यकर्त्याने संघटना वाढीसाठी, पक्ष मोठा करण्यासाठी आणि त्यासाठी बल देण्यासाठी कार्यकर्त्यांना त्याने प्रत्येकाचं काम केलं पाहिजे. मला हे सांगायचं वाटते, संघटनेमध्ये काम करत असताना दोन बाजू असतात. एक असते सरकार आणि एक असते संघटन. संघटनेमध्ये पक्षातील लोक काम करतात, पक्षवाढीचं काम करतात. सरकारमध्ये जे लोक असतात ते ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आमदार, खासदार हे सरकारमध्ये पक्षाचे महत्वाचे घटक असतात, कारण ते विकासाचे महावीर असतात. त्यांना पक्षाच्या माध्यमातून हे संवैधानिक जेव्हा पद मिळते तेव्हा ग्रामीण भागाच्या डोळ्यातले लोकांचे अश्रू पुसले जातात, ग्राम विकास होतो, शहर विकास होतो. पण संघटनेमध्ये काम करणारा माणूस जेव्हा त्याने जर मजबूतरित्या संघटन उभं केलं तर या ठिकाणी फार मोठं फळ उभं होऊ शकते. तुम्हाला लक्षात घ्या की महानगरपालिकेत एक नगरपालिका सुरुवात करणारी 3 नगरसेवक झाले आणि आज 16 ते 17 नगरसेवक झाले. ही देण आहे रविभाऊंच्या मेहनतीची, त्यांच्या श्रमाची, त्यांच्या मेहनतीची. त्यांनी उभं केलेले लोक आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पोहोचते. आजची परिस्थिती अशी आहे, महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं स्वाभिमान पक्षाने यश मिळवलं
त्याचा पूर्ण हवा पूर्ण आमच्या ग्रामीण भागातल्या 14 तालुक्यामध्ये पोहोचलेली आहे. ती का पोहोचली आहे की जो माणूस शहरामध्ये प्रचंड मेहनतीने आपलं काम करू शकतो तो जिल्ह्यामध्ये का करू शकत नाही. आम्हाला ती आजही खंत आहे की 5 वर्ष आमच्या भगिनी आमच्या भाभी खासदार होत्या, त्यांनी पूर्ण जिल्हा पाता घातला, विकासाचा निधी मोठा उभा केला, पण काही लोकांनी त्यांना पराभूत करण्याचा चंग बांधला. त्याची खंत आज आम्हाला शक्ती देते जेव्हा आम्ही ग्रामीण भागात जातो. आज पूर्ण विकासशील जिल्हा झालेला आहे. परंतु आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आज आपण पदाधिकारी झालो ग्रामीण भागाचे. ज्या पद्धतीनं शहरातल्या लोकांनी मेहनत घेऊन महानगरपालिकेमध्ये एक मोठा भाऊ म्हणून सत्ता पक्षाचा एक मोठा भाऊ म्हणून आपली भूमिका बजावली आणि आपल्या नेतृत्वाला बळ दिलं, त्याच पद्धतीनं अमरावती जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये मोठ्या ताकदीने मोठा भाऊ म्हणून आपल्याला व्हायचं आहे. ही जबाबदारी तुमची आमची आहे. नुसतं आम्ही पदाधिकारी अध्यक्ष झालो, तालुका जिल्हाध्यक्ष झाले नाही, उद्यापासूनच आपल्याला कामाला लागणार आहे. जर काम केलं नाही तर कोणी आपल्याला विचारणार नाही. आज जिल्ह्यामध्ये एवढं वातावरण झालेलं आहे, आपल्या विरोधात सर्वच लोक आहे. आपले स्वकीय पक्ष जे सत्ता पक्ष नाही लोक विरोधात आहे, विरोधी पक्ष आपल्या विरोधात आहे. फक्त आपण स्वाभिमान पक्षच आपल्या सोबत आहे, त्याचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहे. म्हणून आपण आता कोणाची भीती न बाळगता एक आपल्या कामाच्या माध्यमातून यांना धडा शिकवला पाहिजे की आम्ही कामाच्या भरवशावर सत्ता मिळू शकतो, कामाच्या भरवशावर आम्ही पद मिळू शकतो, तुमच्या भरवशावर आम्ही पद मिळू शकत नाही. म्हणून आज जर आपल्याला स्वाभिमान पक्ष मोठा करत असेल, आज आपल्याला रवी नारायणचं नेतृत्व त्यांना बळ द्यायचं ताकद द्यायचं काम करत असेल, तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल, तुम्हाला आम्हाला मेहनत करावी लागेल, तुम्हाला आम्हाला तळागाळच्या प्रत्येक माणसाला जावं लागेल, लोकांच्या डोळ्याचे सूप पुसावे लागेल. ही जर भूमिका आम्ही ठेवली तर निश्चितच सांगतो कोणी आपलं बाल बागा करू शकत नाही. म्हणून आजच्या दिवशी ही जबाबदारी माझ्यावर दिली ती निश्चितपणे ती प्रामाणिकपणे पार पाडेल. आणि जर मला वाटतं मी कमी पडतो त्या दिवशी रविवारला सांगेल दादा आता मी थकलो, आता दुसऱ्याला जबाबदारी द्या, हे बोलेल. कारण हे पद हे शरीक असतात. पदामुळे माणूस मोठा होतो, माणसामुळे पद मोठं होत नाही. तर मला मी जर तालुक्याध्यक्ष झालं तर माझा जो तालुक्याचा ट्रेजर मला ओळखतो, मी जर तालुक्याध्यक्ष झालो तर त्या भागाचा ठाण्याला मला ओळखतो, मी त्या माध्यमातून गोरगरिबाचे कामं करू शकतो. ही भूमिका तुम्ही मनात ठेवा. कारण संघटनेमध्ये पद मोठा आहे आणि ही भावना ठेवा. पक्षामुळे मी मोठा आहे, माझ्यामुळे पक्ष मोठा नाही, ही भावना जेव्हा तुम्ही मनात ठेवा तेव्हा संघटनेला बळ येईल आणि संघटना मोठी होईल. आता निमित्त मला जास्त काही बोलायचं नाही. आता त्याचं मलाच भाषण ठोकणे आहे, त्यामुळे काही करायचं कारण नाही. आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. फक्त माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, कोणत्याही तालुक्यामध्ये इच्छुक जर 2-4 लोक असतील तर मला कोणत्या कॉन्ट्रीब्युट टाकू नका. कोणी जरी एखादा तालुक्यात जाऊच नाही तर त्यांना एका जिल्हाधिकारी जिल्हा कार्यालयात जा, पण कोणत्या याच्यामध्ये पडू नका. कारण पदासाठी भांडू नका. जेव्हा मी तुम्हाला सांगतो म्हणजे ज्या माणसाला अभ्यास आहे त्या माणसाला पदाची अपेक्षा आवश्यक असते. तो आपल्या अभ्यासाच्या भरोशावर तो मोठा बनू शकतो. त्याचं बुद्धिबंध मी उदाहरण आहे. कारण मी फक्त 5 वर्ष जिल्हा परिषद होतो, 30 वर्षाच्या काळामध्ये 25 वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तुम्हालाही सांगतो